नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आताच आलो कामावरनं. ते गायत्री नाश्ता वगैरे बनवून ठेवला, ते पॅटीस वगैरे. ते बघा, त्रिशू वगैरे खाते, नाश्ता करते ते. आता त्रिशू हाय कर. थांबा, तुम्हाला पॅटीस दाखवतो मित्रांनो. आपल्याला बरेच काही बोलायचं आहे मित्रांनो. तुम्ही ते थंबनेल बघितलंच असेल, त्याच्याविषयीच बोलायचं आहे आपल्याला. आपण पुढे बोलणारच आहोत. थांबा, तुम्ही गायत्रीने बघा नाश्ता बनवला, ते बघून घ्या आधी. हाय कर त्रिशू. हाय. तुझा हात तिखट आहे. काय खातेस तू? हे बघा मित्रांनो, आत्ताच कामावर ना आलो तर ते पॅटीस वगैरे बनवून दिले तिने. त्याच्यानंतर ते वडापाव पण बनवून घेतलेत. तू बनवलेत? बापरे, भारी बनवलेत तू तर त्रिशू. मग मी काय करत होती मग? भांडे घासत होती. गहू मी बनवले ते. तू बनवलेत ना त्रिशू? हो, खूप भारी लागतात त्रिशू. थँक्यू सो मच त्रिशू. नाही बनवता येत. म्हणजे मी ऑफिसमधनं कधी मित्रांनो 5:30 वाजता ऑफिसमधनं निघतो. म्हणजे घरापर्यंत 5:30 बरोबर. मी 5:30ला ऑफिसमधनं निघतो. म्हणजे घरी येईपर्यंत मला कधी 6:30 होतात. आणि थोडं म्हणजे रिक्षा वगैरे नाही भेटला तर म्हणजे 6:45 लास्ट 7 वाजेपर्यंत म्हणजे मी घरात येऊनच जातो मित्रांनो. असं आहे, म्हणजे जास्त लांब नाही, त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं. तरी 1 तास तर लागतोच मित्रांनो येण्यासाठी मला. तर आरामामध्ये एक दीड तास पकडूनच घ्या तुम्ही. कारण की मेट्रोमधनं उतरा, रिक्षाने, परत बोटीने, परत घरापर्यंत. तर 1-1.5 तास तर लागूनच जातो मित्रांनो. नाही खा ना तू. का नको ना तरी शिव, खातो ना मी, नंतर खाईल ना. नाही खाऊन घ्या ना तू. तेव्हा कशी करते बाप्पा, तुम्ही खा ना. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करा. हो, तिकडे ते पाणी दे पटकन. त्रिशूला पाणी दे. मित्रांनो, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करा, फक्त कर्ज कधी घेऊ नका. तुम्हाला म्हणजे एकदम हात जोडून विनंती करतो मी, कर्ज कधीच घेऊ नका तुम्ही. कर्ज घेतलं म्हणजे तुम्ही नरकात गेले समजा. आयुष्य उद्ध्वस्त झालंय तुमचं असं समजा डायरेक्ट. कर्ज अजिबात काढू नका. दिल्लीचीच घटना आहे. आता काहीतरी 1 आठवडा झाला त्या घटनेला. नवरा, बायको आणि 3 वर्षाची पोरगी होती. कर्जामुळे तिघांनी पण आत्महत्या करून घेतली. ती बिचारी 3 वर्षाची पोरगी होती. ते म्हणजे ती न्यूज मी वाचली ना तर खूप वाईट वाटलं मित्रांनो. ती जेव्हा ती 3 वर्षाच्या पोरगीला त्यांनी मारलं, ते दोघं पण मरून गेले. कशामुळे? तर कर्जामुळे. त्यांचा बिझनेस वगैरे सक्सेस झाला नाही, त्याच्यामुळे मेलेत मित्रांनो. ते खूप म्हणजे खूपच वाईट घटना आहे. ते दिल्ली साईडची घटना आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशा बऱ्याच घटना होतात ज्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कर्ज होऊन जातं, नंतर ते आत्महत्या वगैरे करून घेतात. कर्ज वगैरे काय काढू नका मित्रांनो. हे बघा, सिरियसली सांगतो तुम्हाला, चटणी मिरची खा, काही जास्त मोठेपणा अजिबात करू नका. EMI वरती कार घेऊ नका ना, लोन काढून घर घेऊ नका, अजिबात नका मित्रांनो. तसं काहीच करू नका. आपापलं हे बघा, जेव्हा पैसे येतील ना, पैसे सेव्हिंग करा तुम्ही, काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा करा आणि त्याच्यातनं पैसे उभारा मित्रांनो. तेव्हा घर घ्या, गाडी घ्या, सगळ्या गोष्टी घ्या. पण कर्ज काढून कुठलीच गोष्ट विकत घेऊ नका. EMI वरती तर गाडी अजिबात विकत घेऊ नका मित्रांनो. त्यापेक्षा एक गाय नाही तर म्हैस घेऊन घ्या आणि आपलं गावाकडे पाळा, ते त्याचं दूध विका, त्याच्यातनं जे पैसे येतील ना, एक गाय होईल, 2 गाय होतील, असं करत करत तुम्ही 10-12 गाय करू शकता मित्रांनो. पण एक गाडी घेतली तर 10 गाड्या करू शकता का तुम्ही? नाही करू शकत ना. ते ओला उबेरला लावा, याला लावा, त्या गोष्टीच भाग जाऊ, तो वेगळाच राहिला तो. पण कर्जाच्या नांदी लागून म्हणजे लोकांच्या नांदी लागून कर्ज अजिबात काढू नका मित्रांनो. नाही तर यांनी गाडी घेतली म्हणजे आपण पण घ्यायलाच पाहिजे, असं काही नाही मित्रांनो. ते बघा, आज म्हणजे ना, मी तरी म्हणतो आज डायरेक्ट 60-70% लोक आज EMI वरती गाड्या वगैरे घेतात, कर्ज वगैरे डोकावरती करून घेतात. नंतर बघा, सगळ्यांचेच गव्हर्नमेंट जॉब आहेत असं नाहीये मित्रांनो, प्रायव्हेट जॉबमध्ये आहेत. आता काही जे पोरं असतात ते आईवडिलांना एवढं त्रास देतात की त्यांना EMI वरती ते बाईक वगैरे काढून देतात. कशात काय गरज काय तुम्हाला? कॉलेजला जाण्यासाठी बाईकची काय गरज आहे? गव्हर्नमेंटच्या बसेस वगैरे आहेत ना, तुम्हाला बसेसने जाऊ शकतात ना. कशाला त्या आईवडिलांना तुम्ही त्रास देतात? बाईक पाहिजे, स्पोर्ट्स बाईक पाहिजे. कसं आहे, कॉलेजमधले 1-2 जण बिझनेसमॅनचे पोरं असतात, ते चांगल्या गाड्या घेऊन येतात. मग आपल्या पण सामान्य लोकांच्या पोरांना वाटतं की नाही, आपल्याकडे पण गाड्या पाहिजेत, असं प्रत्येकांना वाटतं. काय आलं गायत्री? अरे म्हणजे स्वतःचे अनुभव सांगतो, स्वतःचे अनुभव. आता मी पण कॉलेजमध्ये होतो मित्रांनो. मी पण म्हणजे आईवडिलांना असं बोलायचं की मला पण बाईक पाहिजे, स्कूटी पाहिजे, गाडी पाहिजे, असं भरपूर आईवडिलांना बोलायचो मी. शेवटी वडिलांनी मला
EMI वरती बाईक काढून दिली होती मित्रांनो. तर त्या गोष्टींचा मला आत्ता पश्चाताप येतो. तेव्हा थोडी बालिश बुद्धी होती, तर तेव्हा काही गोष्टी समजल्यात नाही मला. आता म्हणजे आता हा जिद्द पूर्ण करायचे तेव्हा. आणि आता कसं, आता थोडं म्हणजे समजायला लागलं, सगळी दुनियादारी समजायला लागली की कर्जामुळे काय काय होतं काय नाही. सिरियसली सांगतोय मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं नाही त्यांना रात्रभर झोप येत नाही. सिरियसली सांगतोय तुम्हाला, नका या कर्जाच्या नांदी अजिबात लागू नका. हे बँकवाले तुम्हाला देऊ तर देतील, कर्ज तर भेटूनच जाईल तुम्हाला. कोण 5 लाख असेल, 10 लाख असेल, 2 लाख असेल, हे बघा कर्जावाले तुम्हाला फोन पण करतात. ICICI बँक मधनं बोलतोय, HDFC बँक मधनं बोलतोय, तुमच्या नावाने एवढं लोन पास होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. यांच्या नांदी अजिबात लागू नका मित्रांनो. 1-2 जर हप्ते जर चुकवलेत ना, ते बँकवालेला घरी येऊन बसतात आणि गुंड घेऊन येतात मित्रांनो. एवढी वाईट परिस्थिती असते. म्हणून रात्रभर झोप येत नाही. बायको पोर आपली लाईफ आपण विसरून जातो, डायरेक्ट जगण्याची विसरून जातो आपण. सिरियसली सांगतोय तुम्हाला. म्हणून याच्या नांदी लागू नका. एकदम सामान्य जीवन जगा. जेव्हा पैसे दिले तेव्हा नक्कीच बांधा मित्रांनो, एकदम सामान्य जीवन जगा. पण या बाकीच्या लोकांच्या नांदी अजिबात लागू नका. तर ठीक आहे मित्रांनो, याविषयीच बोलायचं होतं मला. आता जास्त म्हणजे जास्त टाइम वाढत जातोय मित्रांनो. 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा व्हिडिओ बनत जातो. तर आपला शॉर्टकट व्हिडिओ बनवून घेतला मित्रांनो. तर विचार करून कर्ज वगैरे काढा मित्रांनो, नाहीतर कर्जाच्या नांदी अजिबात लागू नका. बरोबर की नाही काहीतरी? बरोबर की नाही? EMI वरती घर घेणं, EMI वरती गाडी घेणं, असं काहीच करू नका मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.